नमस्कार, मी स्नेहल धरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत. तर पाहुयात ही विशेष बातमी. पापाची तिकटी येथे महात्मा गांधी यांच्या 76व्या पुण्यतिथी दिनानिमित्त पापाची तिकटी तरुण मंडळातर्फे ॲडव्होकेट धनंजय पठारे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महात्मा गांधींच्या विचारांशी देश एकसंघ ठेवण्यासाठी व राष्ट्रीय एकात्मतेसाठी आजही देशाला जरुरी आहे असे मनोगत धनंजय पठारे यांनी व्यक्त केले. पापाची तिकटी येथील कोल्हापुरातील एकमेव महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ्याची उभारणी चित्रमहर्षी शांताराम यांच्या आर्थिक मदतीतून व जनतेच्या लोकवर्गणीतून करण्यात आली होती. पुतळ्याचे उद्घाटन 26 जानेवारी 1951 साली कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी जुना राजवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, अमोल कुरणे, अभिजित नलवडे, सूरज साळोखे, उत्कर्ष भंडारे, फिरोज सातारमेकर आदी उपस्थित होते. महात्मा गांधी यांची 76वी पुण्यतिथी. महात्मा गांधींनी आपल्या देशाला जो विचार दिला, या विचारांमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. त्याच विचाराची आज स्वातंत्र्यानंतरही संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी जरुरी आहे. आज मी सर्व कोल्हापूरवासियांच्या वतीनं आपल्या ह्या पापाची तिकटी मित्रमंडळाच्या वतीने जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्या प्रसंगी मला आनंद वाटतो की आपल्या भागातील जुना राजवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अन्य झाडेसाहेब सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तर म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला अधिकारी असतात, परंतु हा चार्ज घेतल्याबरोबरनं त्यांना एक चांगला कार्यक्रम त्या उपस्थित झाले आहेत, त्यामुळे आम्हालाही आनंद वाटला. या प्रसंगी मी महात्मा गांधीजींना कोल्हापूरवासियांच्या वतीनं मनापासून अभिवादन करतो व माझे 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच आणि इतर बातम्यांसाठी SP9 मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. SP9 मराठी, युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.